कधीकधी देव शोधायला मंदिरात जातो, पण काही ठिकाणी देवच आपल्या शोधात असतो. हा प्रवास आहे एका अशा ठिकाणाचा जेथे समुद्राच्या लाटा आणि बाप्पावरची श्रद्धा एकत्र मिसळते. स्वागत आहे मित्रांनो तुमचं या गणपतीपुळ्याच्या पवित्र भूमीत. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे स्वयंभू गणपती मंदिर. येथे गणपती बाप्पा स्वतः प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. ही मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे, जे भारतात फारच दुर्मिळ मानलं जातं. असं म्हणतात की सुमारे 400 वर्षांपूर्वी येथे गणपती बाप्पा प्रकट झाले आणि तेव्हापासून हजारो भक्त येथे दरवर्षी येतात. ही एक केवळ धार्मिक जागा नाही, तर एक इतिहास, एक परंपरा आणि जिवंत संस्कृती आहे. आणि तेच पाहण्यासाठी आम्ही आज चाललो आहोत गणपतीपुळ्याच्या पवित्र भूमीत. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी 8:30 वाजता माझ्या बसणी गावातून गणपतीपुळे बस पकडून आरेवाऱ्याच्या या सुंदर रस्त्याने प्रवास करत अखेर गणपतीपुळे गाठलं. मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड भाविक येथे आले आहेत. मंदिरात गेल्यावर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि काही क्षण तिथेच शांत बसले. बाहेर लाटा सतत काहीतरी सांगत होत्या आणि आत मात्र वेगळीच स्थिरता जाणवत होती. दोन्ही अनुभव एकदम बॅलन्स वाटले. येथे येणार असाल तर एक छोटीशी टीप तुमच्यासाठी. येथे ड्रेस कोड पाळावा लागतो, त्यामुळे येताना साधे नीटनेटके कपडे घालून या. दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे तिकडे भटकंती झालीच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येथे काय असेल तर इथला प्रदक्षिणा मार्ग. गणपतीपुळ्याला येऊन प्रदक्षिणा मार्ग नाही फिरला तर खूप काही मिस केल्यासारखं वाटेल, म्हणून हे नक्की करा. गणपतीपुळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्हाला परिक्रमा म्हणजेच प्रदक्षिणा करायची असेल तर ती मूर्तीभोवती किंवा मंदिराभोवती करून चालत नाही, तर ती पूर्ण प्रदक्षिणा ही डोंगराभोवती आहे, जिचं अंतर वेळेमध्ये सांगायचं झालं तर सुमारे 12 ते 15 मिनिटाचं आहे आणि किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 1 किलोमीटर अंतराची प्रदक्षिणा आहे. ही प्रदक्षिणा केल्याशिवाय आपलं दर्शन पूर्ण होत नाही, कारण या प्रदक्षिणेच्या मध्यावर गणपती बाप्पाची जी शुंड आहे ते शुंडास्थान आहे. त्याचं दर्शन जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो तेव्हा अर्ध्या प्रदक्षिणेमध्ये आपल्या उजव्या हाताला बाप्पाची एक छोटीशी पर्णकुटी आहे. त्या पर्णकुटीमध्ये बाप्पाचं शुंडास्थान आहे. त्याचबरोबर या प्रदक्षिणा मार्गाबरोबर विविध ठिकाणी द्वारदेवतांची स्थापना झालेली आहे. या सर्वांचे जेव्हा प्रदक्षिणा करताना आपल्याला दर्शन होते त्याच वेळेला बाप्पाचं दर्शन परिपूर्ण होतं असं मानलं जातं. लोक इथे येतात फक्त दर्शनासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी. गणपतीपुळे शिकवतं की शांतता बाहेर नाही, ती आपल्या आतमध्ये आहे. तुम्ही कधी स्वतःला हरवलंय का? जर उत्तर हो असेल ना तर एकदा गणपतीपुळ्याला नक्की या. कदाचित तुम्हालाच तुम्ही इथे सापडाल. आपण सगळे काहीतरी शोधत असतो,
पण नेमके काय हेच आपल्याला माहीत नसतं. शांतता, समाधान की स्वतःचं अस्तित्व. गणपतीपुळेमध्ये येते फक्त देव मूर्तीमध्ये नाही, तो आहे त्या शांततेत, त्या वाऱ्यात आणि त्या विश्वात. लोक इथे येतात काहीतरी मागण्यासाठी, पण खरं सांगू, इथे आल्यावर मागायचंच विसरून जातात. कधी आयुष्याने खूप काही घेतलं असेल किंवा सगळं हातून निसटलं असेल तर इथे या. कोणी काही विचारत नाही, फक्त तुम्हाला शांत बसू देतं. आज गणपतीपुळेमध्ये आल्यावर प्रत्येकजण काहीतरी मागत होतं, पण मी मात्र शांत बसून होते, कारण माझ्याकडे मागायला काहीच नव्हतं. कधी कधी आपल्याला कळतच नाही ना आपल्याला नेमकं काय हवं आहे, आणि कदाचित तेही ठीक आहे. इथे एक गोष्ट जाणवली की लाईफ परफेक्ट नसली तरी चालते, फक्त थोडा वेळ स्वतःसोबत घालवला की सगळं थोडं हलकं वाटतं. इथे शब्द नाहीत पण उत्तर आहे. इथे आवाज नाही पण समाधान आहे. जर कधी स्वतःलाच हरवल्यासारखं वाटलं तर एकदा गणपतीपुळेला नक्की या, कारण इथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की नाही माहीत नाही, पण प्रश्न नक्कीच संपून जातील.